Good morning, all of you. Good morning, teacher. Yes, good morning. मी विदिशा मॅम. मी इथे आपल्या श्री साई कॉन्व्हेंटमध्ये गेल्या 4 वर्षापासून असिस्टंट टीचर या पदावर कार्यरत आहे. आपण आपल्या कॉन्व्हेंटमध्ये स्टुडंटसाठी, स्पेशली तुमच्यासाठी, तुमच्यामध्ये बदल घडवण्यासाठी, तुमच्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज घेत असतो. आणि आम्ही आमचे हे काम म्हणजेच मुलांमध्ये बदल आणणे, मुलांमध्ये परिवर्तन आणणे हे काम वर्ष 2016 पासून करीत आहोत. तसेच आपल्या श्री साई सायन्स अकॅडमीमध्ये शिकलेल्या मयुरी फलके मॅम या उमरेड येथे राहत होत्या आणि आता त्या सध्या लग्न होऊन गुजरात इथे राहतात. गेल्या 2 महिन्यापूर्वी त्या उमरेड येथे काही कामाकरिता आलेल्या होत्या. तेव्हा त्यांची मुलगी म्हणजेच आत्मया त्यांनी यांची ऍडमिशन श्री साई कॉन्व्हेंट इथे केली होती. 1 महिन्यासाठी केलेली होती. पुन्हा तिच्यामध्ये भरपूर असे त्यांना बदल जाणवले, तर त्यांनी असा निर्णय घेतला की पुन्हा तिला काही दिवस कॉन्व्हेंटमध्ये पाठवायला पाहिजेत. तर आत्मयामध्ये कोणकोणते बदल घडून आलेत, काय काय तिच्यामध्ये बदल झालेत हे आपण जाणून घेऊयात. त्यासाठी आत्मयाची आई म्हणजेच मयुरी फलके मॅम आणि आपल्या रिस्पेक्टेड प्रिन्सिपल नाकाडे मॅम यांच्याशी चला आपण सर्वजण मिळून हितगुज करूयात. गुड मॉर्निंग मॅम. फर्स्ट ऑफ ऑल मॅम, आम्ही सर्व मुलं, स्टुडंट, टीचर सर्व तुम्हाला आत्मयाची आई म्हणून ओळखतो. तर सर्वप्रथम तुम्ही सर्वांना तुमचा इंट्रोडक्शन द्या. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझं नाव मयुरी अतुल भेंडे. तसं माझं आडनाव फलके आहे. मी वडोदरा गुजरातला राहते आणि मी काही कामाकरता उमरेडला आलेली होती. म्हणजे माझ्या मम्मीकडे आली होती, आत्मयाच्या नानीकडे आली होती. ओके, थँक्यू मॅम. देन त्याच्यानंतर आत्मया आपल्या कॉन्व्हेंटमध्ये 1.5 मंथ झाले येत आहे ती. तर तुम्हाला आत्मयामध्ये काय काय बदल जाणवले? आत्मया सुद्धा वडोदराला स्कूलमध्ये जायची, पण ती अजिबात बोलायची नाही. पण इथे ज्या साई कॉन्व्हेंटमध्ये मी आणलं तेव्हापासून ती बरीच बोलायला लागली आहे. तिच्यामध्ये बरेच चेंजेस आहेत. त्याच्यामुळे म्हणजे ती मुलांसोबत खेळायला लागली, नाही तर ती एकटी आणि मोबाईल खूप बघायची. आता तिने टोटली मोबाईल, टीव्ही टोटली सोडलाय. म्हणजे ती स्वतः जेवण सुद्धा मोबाईल शिवाय करत नव्हती. पण मी स्कूलमध्ये टाकलं तेव्हापासून ती स्वतःचा टिफिन स्वतः फिनिश करतेय, स्वतः खातीये. घरी पण जेवण ती स्वतः करतेय. आपल्या आत्मयाला तुम्हाला आपली स्कूल आवडलीत का? हो, नक्कीच. मला म्हणजे खरंच असं होतं की घरचे पण तेच बोलतात की उमरेडमध्ये आल्या तेव्हापासून आत्मयामध्ये बरेच चेंजेस आहे, म्हणून मला खूप स्कूल आवडली. आत्मया म्हणजे आधी कशी होती, म्हणजे तिच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवला? आधी ती कशी होती, मग नंतर ती स्कूलमध्ये आल्यानंतर म्हणजे तिच्यावर काय ऍक्टिव्हिटीज चेंज झाल्या. हो, ती म्हणजे मुलांमध्ये मिक्सअप व्हायला लागली आहे. नाहीतर आधी एकटी जनरली जास्त राहायची, मुलांमध्ये खेळायची नाही. घर मम्मी बस इतकंच होतं. पण आता ती मुलांमध्ये मिसळायला लागली आहे आणि बरीच ऍक्टिव्हिटी करायला लागली, बोलायला लागले. बरेच शब्द ती उच्चारत नव्हती. तिला साधं तिचं नाव पण बोलता येत नव्हतं, आत्मया सुद्धा बोलता येत नव्हतं. ती आता ते सुद्धा बोलायला लागली. मम्मी, आत्या सगळं बोलायला लागली. आणि ती स्कूल बद्दल घरी सांगते का? म्हणजे जसं आपली असेंब्ली होते. हा, असेंब्ली होतं तेव्हा ती नक्कीच सांगते की तिला छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घेतात. म्हणजे ओपन आउट सगळं क्लोज इन आउट सगळं सांगत असते ती. आणि क्लासमध्ये वगैरे आम्ही शिकवलेले पोयम, पोयम मध्ये पण मराठी बालगीते पण ती बरीच बोलायला लागलीये. म्हणजे मराठी ही टोटली कमीच होऊन गेली, पण ती मराठीमध्ये खूप काही बोलायला लागली, समजायला पण लागले. ओके. आणि रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम, तुम्हाला आत्मयामध्ये काय काय बदल जाणवलेत, म्हणजे काय काय ऍक्टिव्हिटीज तुम्हाला तिच्याबद्दल दिसल्यात?
आत्मयामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आम्हाला स्कूलमध्ये बघायला मिळाल्यात मॅडम. जसं ती अगोदर यायची तर आपली बॅग नाही काढायची किंवा म्हणजे अशी भेदरलेल्या नजरेने ती सर्वांकडे बघायची, मिक्सअप होण्याचा प्रयत्न नव्हती करत आणि ती म्हणजे एकटं राहणं प्रिफर करत होती. हो हो नक्की. तिला म्हणजे बिलकुल क्राऊड नको होता, फ्रेंड्स नको होते ना टीचर. पण जेव्हापासून इथलं जे फ्रेंडली एन्व्हायरमेंट तिला आवडलं आणि ती ह्याच्यामध्ये मग आल्यानंतर तिचे फ्रेंड्स पण जमलेले आहेत. मॅडमशी बोलते बरेचदा, मॅडमला कधी काम असलं ऑफिसमध्ये असलं किंवा आम्ही इथे जरी बाहेर बोलत असू तरीही ती मॅडम सोबत येते. म्हणजे तिचं ती आपुलकी जितकी वाढलेली आहे की तिला म्हणजे आता तिच्या मॅडम पण तिला हव्या अशा वाटतात. इव्हन तिचे काही फ्रेंड सुद्धा आहे आणि खेळते, इव्हन मस्ती पण करायला लागलेली आहे. बरीच मस्ती पण करायला लागलेली आहे. येस. नंतर तुम्हाला आमच्या कॉन्व्हेंटसाठी काही सजेशन वगैरे असतील, म्हणजे सजेशन काही देता येतील तर नक्की सांगा. सजेशन तर काहीच नाही, खूप सुंदर शिक्षण आहे, मुलांच्या ऍक्टिव्हिटीज पण खूप चांगल्या आहेत. असंच सामोर जात राहावे, माझी खूप शुभेच्छा आहे. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मॅम, प्रिन्सिपल मॅम, म्हणजे पालकांना तुम्ही, आपले जे पॅरेंट्स आहेत त्यांना काय संदेश देणार? माझा पालकांना हाच संदेश राहील की आम्ही श्री साई कॉन्व्हेंट इथे 16 पासून सुरू केलेला आहे. त्या वेळेपासून आजपर्यंत आम्ही म्हणजे जी मेहनत करत आहोत ते आम्ही पर्सनल अटेन्शन देतो मुलांना. आम्ही मुलांचं जर कुणाचा खाण्याचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांच्या जेवणावर लक्ष देतो. जर अभ्यासाचं ते नंतर, पण सर्वात प्रथम त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे, ते मुलांमध्ये मिक्स झाले पाहिजे. न जेवण करणारे सुद्धा मुलं जेवायला लागलेले आहे. माझ्यासाठी ही प्रोग्रेस खूप महत्वाची आहे नर्सरीच्या मुलांसाठी. KG1 KG2 ला तर आमचा भरपूर कोर्स आहे, भरपूर शिक्षण आहे, आम्ही शिकवत आहे. त्याच्यासाठी पूर्णपणे हा माझा स्टाफ रिस्पॉन्सिबल आहे. माझे हे स्टाफचं सगळं जे आहे क्रेडिट माझा स्टाफ, आणि मिळून काम करतो आमचा स्टाफ, आणि या मिळून केल्यामुळे मला रिझल्ट सुद्धा खूप लवकर मिळतो. आणि खरंच मॅम रिझल्ट खूप चांगला आहे, कारण माझ्या मॅडमची पूर्ण एकी आहे आणि कधीही स्टाफ मध्ये असं नाही की या मॅडमला येत नसेल तर त्या दुसऱ्याला, म्हणजे त्यांच्यामध्ये काही झिजक नाहीये. एकमेकांशी मिळून मिसळून म्हणजे ते लोक डिसिजन घेतात. हो हो. आणि मुलांकडे खूप छान लक्ष देतात माझा स्टाफ, आणि त्याच्यामुळे हा रिझल्ट दिसतो आहे. मला नक्की आठवतं की आमची पहिलीच बॅच होती वाटतं सर, आम्ही जेव्हा स्टुडंट होतो ना, आमची पहिलीच बॅच होती जेव्हा सरांनी स्टार्ट केलं होतं तेव्हा. हो. आणि आणखी एक आत्मयाबद्दल बोलायचं म्हणजे असं की मला मध्यंतरी कळालेलं की आत्मया न टीव्ही बघता किंवा न खिलवता खात नाही, पण ती तिचा टिफिन फिनिश करून घेत आहे, आणि हे पॉसिबल नाही आहे. त्यावेळेला मी मग दोन्ही मॅडमला, नर्सरीच्या टीचरला, आमच्याकडे 2-2चा स्टाफ आहे, मी प्रत्येक क्लासमध्ये 2 टीचर्स ठेवतो जस्ट बिकॉज की मुलांकडे लक्ष देता आलं पाहिजे. त्यावेळेला शॉक झाला, येस, खातच नव्हती. त्यावेळेला मी दोन्ही माझा स्टाफ नर्सरीच्या दोन्ही टीचर्स बोलवले आणि म्हटलं मॅडम काय आहे, ती खाते की ती फेकते की कोणी शेअर करते? नो मॅडम म्हणे, ती स्वतः खाते. इव्हन तिने स्वतःचा टिफिन फिनिश केल्यानंतर जर कुणाचा टिफिन तिला आवडत असेल तर ती म्हणते की मॅडम मला द्या. तर या पद्धतीने सुद्धा असं झालेलं आहे. माझ्यासाठी हा प्रोग्रेस खूप महत्वाचा आहे की ती स्वतःहून जेवायला लागलेली आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच मॅम. त्याच्याबद्दल धन्यवाद. सर्वात पहिले मयुरी फलके मॅम यांना खूप खूप थँक्यू की तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाइम, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलेत आणि आमच्या क्वेश्चनचं म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह असं उत्तर दिलं की जेणेकरून आम्हालाही ऐकून समोर म्हणजे प्रतिसाद मिळतो. सो थँक्यू सो मच मॅम. क्लॅप करो. जेवण पण करतात ते वेळेवर, आणि टीचरचं नाव सांगितलं ना आपण की टीचर रागावतात तुम्हाला तर ते लवकरच ऐकतात. काही फरक तुझ्या मुलीमध्ये काही फरक जाणवतो? हो, माझ्या मुलीमध्ये खूप फरक जाणवत आहे. जेव्हापासून मी तिला इथे शाळेत टाकलं ना तेव्हापासून खूप फरक जाणवत आहे. जेवण पण करते ती, ऐकते पण, टीचरचं नाव सांगितलं की लगेच सर्व काम आणि तयारी पण लवकरच करते. टीचरमध्ये जेवण करणे, मुलांमध्ये मिक्स होणे, कॉन्फिडन्स वाढवणे, याच गोष्टी महत्वाच्या आहेत. हो, आणि तिचं म्हणजे कसं ती लवकरच होमवर्क पण करते. अरे वा, मॅडम मुळे. कॉंग्रॅच्युलेशन विदिशा मॅडम, श्रेया मॅडम. तिला खूप आवड आहे असं नाही का, कधीच नाही म्हणत नाही ती. हो, ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम.